नमस्कार, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी शिवाजी ट्रेल संस्थेतर्फे देशातील 121 किल्ल्यांचे राजघराण्यातील व्यक्तींच्या हस्ते पूजन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे निप्पाणीकर सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी निप्पाणी संस्थान राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणीकर, दिलीप कुमार रायजादे, रमेश रायजादे, सतीशराव चिरमोरे, स्मिता चिरमोरे, सुचिता रायजादे, कुलदीपराव रायजादे आदी मान्यवर उपस्थित होते। कर्नाटकातील बस थांब्यावर मराठी बस चालकाला मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात शिवभक्ताकडून स्वारगेट येथे कर्नाटकातील बस गाड्यांना काळे फासले आहे। शिवभक्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या गाड्यांना काळे फासून मराठी माणसाला मारहाण केल्याचा निषेध व्यक्त केला आहे। शिवाय असा प्रकार पुन्हा झाला तर गप्प बसणार नसल्याचा इशारा यावेळी त्यांच्याकडून देण्यात आला आहे। बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात एका कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे। पती, पत्नी आणि मुलगी एका नातेवाईकांच्या लग्नाला दुचाकीवरून जात होते। अथणी तालुक्यातील अनंतपूर जवळ मागून येणाऱ्या एका कारने दुचाकीला मागून धडक दिली। या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला। आई गंभीर जखमी आहे। रामू कर्णे वय 49, जान्हवी कर्णे वय 11 यांचे निधन झाले आहे। रामूची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। संत निरंकारी सत्संग मंडळाचे मलप्रभा नदी घाटावर स्वच्छता अभियान निरंकारी बाबा हरदेवसिंह यांची जयंती आज रविवारी गुरुपूजा दिन म्हणून साजरी करण्यात आली। यावेळी निरंकारी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी खानापूर येथील मलप्रभा नदीच्या किनारी स्वच्छता मोहीम राबविली। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शशी आनंदजी, आमदार विठ्ठल हलगेकर, सेवा दलाच्या इतर भक्तगणांनी स्वच्छतेचे कार्य पार पडले। या परियोजनेमध्ये जास्तीत जास्त युवक वर्गाचा सक्रिय सहभाग होता। आमदार राजू सेठ फाउंडेशन यांच्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते। आज रविवारी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत शहरातील 5 ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये खंजर गल्लीतील सरकारी मुलींची शाळा, रामतीर्थनगर येथील सरकारी शाळा, रुक्मिणीनगर सरकारी शाळा, आझमनगर येथील उर्दू शाळा व अशोकनगर येथील सरकारी शाळेत उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण यासह इतर तपासण्या केल्या गेल्या। नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। आसिफ राजू सेठ फाउंडेशन यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत होते। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या खटल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले। या खटल्याला गती देता येईल याविषयी महाराष्ट्र सरकारने योग्य ते पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। यावेळी महाराष्ट्र एकीकरण मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरघाळे, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, उमेश पाटील, नेताजी जाधव आदी यावेळी उपस्थित होते। कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती राज्यात कोंबड्यामध्ये बर्ड फ्लू पसरत असून त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे। महाराष्ट्रातील रायगड येथील उरण येथे कोंबड्यामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळेत स्पष्ट झाले होते। कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली होती। नागपूर व तेलंगणामध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। या सर्व घटना लक्षात घेता परिस्थितीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक बॉर्डरवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत। डॉक्टर सर्टिफिकेट पाहूनच गाड्यांना राज्यामध्ये प्रवेश दिला जात आहे। हा प्रसार रोखण्यासाठी बिदर, बेळगाव, बल्लारी आणि इतर सीमावर्ती जिल्ह्यामध्ये खबरदारी घेण्यात आली आहे। जुन्या काळात मातीची भांडी वापरून स्वयंपाक करण्याची पद्धत होती। कोणताही पदार्थ हा मातीच्या भांड्यात बनवला जायचा, त्यामुळे या पदार्थाची चव वेगळीच असायची। परंतु कालांतराने स्टील, लोखंड, अल्युमिनियम सारखे धातूने बनवलेल्या भांड्यांनी मातीच्या भांड्यांची जागा घेतली आणि मातीची भांडी स्वयंपाकघरातून नामशेष झाली। परंतु आता पुन्हा मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचा मोठा ट्रेंड सुरू झाला आहे। हौसेपोटी ऑनलाईन मातीची भांडीही विकत घेतली जातात। मात्र बेळगावात अनेक ठिकाणी मातीची भांडी मिळू लागली आहेत। वाटी, पातेलं आदीपासून ते तवा, माठ या वस्तूंच्या किमती 100 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत विकत मिळत आहेत। शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी भटकी जनावरे फिरत आहेत। शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसरात जखमी गाय असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडे करण्यात आली होती। याची दखल घेत सामाजिक व गोरक्षक कार्यकर्त्यांच्या वतीने सदर गायीला उपचार करून के कोप येथे गोशाळेत दाखल करण्यात आले आहे। भटक्या जनावरांची संख्या वाढल्याने अशा घटना वारंवार होत आहेत। पशुसंगोपन विभागाच्या डॉक्टरांकडून सदर गायीच्या पायाला जखम झाल्याचे निदर्शनास आले। तात्काळ त्या गायीला महापालिकेच्या वाहनातून के कोप येथील गोशाळेत आणण्यात आले। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन उपचार करण्याची विनंती करण्यात आली। यावेळी निलेश हिरेहॉली, पंकज जाधव, अवधूत तुडवेकर, राजू संकण्णावर यावेळी उपस्थित होते।
मुलांना शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शासन विविध सुविधा पुरवत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महिन्यातून एका शनिवारी नो बॅग डे उपक्रम निर्णय शिक्षण खात्याने घेतला. मात्र हा निर्णय कागदावरच राहिला आहे. शैक्षणिक वर्ष संपत असले तरी नो बॅग डे उपक्रम शाळा पातळीवर राबविण्यात प्रशासनाला यश आले नाही. राज्य परिवहन खात्याने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नोंदणीसाठी 7व्यांदा मुदत वाढवून देत ती 31 जानेवारीपर्यंत केली होती. तरीही वाहनधारकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरटीओ व रहदारी पोलिसांकडून प्रत्यक्ष कारवाई सुरू होत नाही. तोपर्यंत वाहनधारक याकडे लक्ष देणार नाहीत. हे आता प्रादेशिक परिवहन खात्यालाही उमगले आहे. परिवहन खात्याने दिलेल्या आदेशानुसार मुदतवाढ संपली तरी अद्याप पुढील कारवाईचा आदेश जारी झालेला नाही. साखरेचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात रेशमी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वर्षभरात जिल्ह्यात 1200हून अधिक हेक्टरमध्ये रेशीम लागवड करण्यात आली आहे. यामध्ये साधारण 3,38,172 टन उत्पादन घेतले आहे. रेशीम कृषीसाठी मिळणारी सबसिडी, सहाय्य धन आणि योजनामुळे जिल्ह्यात रेशीम उत्पादनाकडे शेतकऱ्यांची संख्या वाढती आहे. काही वर्षापूर्वी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. सध्या जिल्ह्यात रेशीम खाते सुमारे 2,570 शेतकरी रेशीम उत्पादक शेती करत आहेत. गोवा राज्य सरकारने काजूसाठी किमान आधारभूत दर प्रति किलो 170 रुपये निश्चित केला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारनेही काजूला आधारभूत दर जाहीर करावा अशी मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तसेच हुक्केरी तालुक्यातील काही भागात काजूचे उत्पादन केले जाते. मात्र काजू विक्रीसाठी बाजारपेठ आणि आधारभूत किंमत मिळत नसल्याने उत्पादकांना दरवर्षी याचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यातून होऊ लागली आहे. उन्हाळा सुरू होताच कलिंगड विक्री ही जोमाने सुरू होते. यंदा कलिंगड दरात वाढ झाल्याने नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. यंदा जिल्ह्यात कलिंगडाच्या लागवडीत मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. मात्र मध्यस्थीकडून लागवड केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणावा तसा दर मिळत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर या भागातील कलिंगड बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहेत. मागील वर्षी बेळगाव जिल्ह्यात 206 हेक्टर प्रदेशात कलिंगड पिकाची लागवड करण्यात आली होती. तर यंदा 251 हेक्टर मध्ये कलिंगड पीक घेण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील हब्बनटी येथे मलप्रभा तीर्थक्षेत्र या ठिकाणी बुधवार दिनांक 26 व गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील महाशिवरात्रीच्या उत्सवाला खानापूर, बेळगाव तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातील नजीकच्या भागातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावित असतात. बुधवारी पहाटे काकड आरती, अखंड हरिभजन व देवतांचे पूजन होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, किरण गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना आणि वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परिवहनच्या बसेसला काळे फासले. तसेच बसेसवर जय महाराष्ट्र मनसे नाशिक असे लिहून इशारा देण्यात आला. तसेच यातील वाहक मराठी असल्याने त्यांचा सन्मान करून त्यांना परत पाठवण्यात आले. मनसेच्या वतीने यापूर्वीही अशाच प्रकारे कर्नाटकाने महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर अन्याय झाल्याने आंदोलन करण्यात आले होते. मराठा रजक समाजाच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा भवन, हुलबत्ती कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सालाबाद प्रमाणे यंदाही या जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी समाजातील 35 जणांनी रक्तदान केले तर 100 नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. हे शिबिर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी गाडगेबाबा युवक मंडळ, महिला मंडळ, लॉन्ड्री ओनर्स, साप्ताहिक फंड, गाडगेबाबा सोसायटी तसेच वधूवर सूचक मंडळ आणि समाज बांधवांनी सहभाग दर्शविला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लखन परीट यांनी विशेष परिश्रम घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी करतील. या अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथे जाणार असून तेथूनच या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. यासंबंधीची माहिती बुधवारी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी हप्ता जारी केला होता.
सुळेभावी येथे बसमध्ये घडलेल्या बस वाहक आणि प्रवाशातील वादावादीचा प्रकार चिघळला आहे। त्यानंतर दुसऱ्या घटनेत चित्रदुर्ग जिल्ह्यात कल्याण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या बस चालक आणि एसटीला शुक्रवारी काळे फासले होते। त्याचे पडसाद उमटल्याने कर्नाटक महाराष्ट्र राज्यांची आंतरराज्य बस सेवा आज दुसऱ्या दिवशी ही ठप्प झाली होती। परिणामी दोन्ही राज्यातील सीमेवरील प्रवाशांची गैरसोय झाली आहे। या प्रकारामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याचा परिणाम बस सेवेवर झाला आहे। खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय दोन्ही परिवहन महामंडळांनी घेतला आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।